नमस्कार मित्रांनो, मी विशाल दुराफे, ग्राहक अधिकार संघटन मुंबई अध्यक्ष। सर्वप्रथम मी भाजपाच्या महापौर रितू तावडे यांस मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। तसेच त्यांनी जो पहिला मुद्दा उचलला आहे फेरीवाला विरोधात, रोहिंग्या बांगलादेशीच्या विरोधात जो हा विषय उचलला आहे तो अतिशय चांगला आहे। पण त्याचबरोबर त्यांना एक सर्व बेरोजगार तरुण युवती युवकांतर्फे आणि ह्या जे ठेले ज्यांनी लावलेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यातर्फे मला त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट करायची आहे की आपण हे सर्व करताय, हे सर्व ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जे स्थानिक मराठी तरुण आहे माझ्यासारखे किंवा अजूनही काही जे लोक धंदे लावले, ज्यांनी 2014 पर्यंत सर्वे करून आणलेला आहे आपला, ते सगळे त्याच्यात पिसले जात आहेत। तर कृपया करून ह्यावरती योग्य लक्ष द्यावं। आणि दुसरी गोष्ट अशी की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी स्वनिधी म्हणून जी योजना आणली होती, बेरोजगार जे हॉकर्स होते हे, त्या लोकांना 10,000, 20,000, 50,000 असे लोन देत होते। ते त्यांना जे लोन देत होते आणि एवढा त्यांनी जो प्रोसिजर करून ते लोन आणलेलं, त्यावेळी मॅनेजर्स, बँकचे मॅनेजर सगळेजण पळत होते। किती लोक तरी ते हॉकर्स नाही आहेत त्यांना पण मतं दिली गेली, त्यांना पण लोन दिलं गेलं। तर ते लोन योग्य होतं का? मग जर आज हे सगळंच बंद करून ठेवलंय पूर्ण मुंबईभर, तर माझी विनंती ही आहे की जी गॅस सिलेंडर्स आहेत, जे धोकादायक विषय आहेत, किंवा खरंच पब्लिकला चालायला जो फुटपाथ नाहीये तिथे प्रॉब्लेम होतोय, हॉकर झोन, ते 2014चा अधिनियम आपण काढलेला आहे, त्याच्यामध्ये जे हॉकर झोन केलेले आहेत ते क्लिअर्स करावे। आणि अशा तऱ्हेने बाकीच्या लोकांना ह्या विघाड्यातून आपण सोडवावं। जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत ते मुंबई पोलीस, BMC तिकडे जाऊन त्यांची तपासणी करू शकतात। ते जर असतील तर त्यांना अटक करू शकतात ते, पण बाकीचे लोक त्याच्यामध्ये का सामील झालेले आहेत, त्यांना का त्रास होतोय? तर हे लवकरात लवकर आपण ह्याचा निर्णय घ्यावा। आणि मला असं वाटतं की मुंबई पोलीस खूप सक्षम आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायला, पण जेवढा जो प्रभाव पाहिजे, ज्या पर्सनल लोकांना कुणाला जाऊन, म्हणजे हा बसतोय तर तो बसत नाहीये, त्याला बसून देत नाहीये, हा चालतोय, हा गल्लीमध्ये चालतोय, हायवेमध्ये चालत नाहीये बसलेला, असं नको। बंद तर पूर्णच बंद करा ते। पण माझी अशी विनंती आहे की 2 करोड जनता आहे मुंबईमध्ये, हातावर चालणारं सगळ्यांचं पोट आहे आपलं, त्याच्यावरती त्यांचं सगळं भागतंय। तर सगळ्या बाजूने विचार करावा ह्या सगळ्या मुंबईकरांचा। सगळेजणच 100-200 रुपयाचं खाऊ शकत नाहीत, आणि जे लोक भेसळयुक्त जे बनवत आहेत तिथे छापे मारून त्यांना ते सगळं बंद करा। जे आता बसतील त्यांच्याकडे ते छापे, जे बसतील त्यांना फक्त ओरिजिनल जे चांगलं शुद्ध जेवण आहे, किंवा शुद्ध शाकाहारी जेवण, किंवा जे काही नॉनव्हेज खात असतील पण ते शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये भेसळ अजिबात नसेल, रंग हे ते, ह्या गोष्टींचा जास्त विचार करा। आणि एकदा ते 2014चा जो सर्वेक्षण झालेला आहे त्याच्यातर्फे त्यांना बसून त्यांना तेवढा आधार द्या, एवढंच माझं महापौरांना म्हणणं आहे। कारण नाही तर मग सगळ्याच गोष्टी रॉंगमध्ये येतात की एवढा वर्ष पोलीस, BMC ह्या सगळ्या लोकांनी येऊन बोलून चालून हे सगळं चालू ठेवलेलं, आणि दंड मारून, फाईन मारून हे सगळं चालू होतं। मग ते काय होतं, मग सगळेजणच त्याच्यामध्ये रॉंग समजलं जातील। आणि जर ह्या ज्या बँक्स लोन दिलेले आहेत 10,000, 20,000 हजारचे, मग ते कुणाकुणाला दिलेले आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टीचा मग सगळ्या गोष्टी काढाव्या लागतील की ते कुणी कोणाला कशी हे लोन्स दिले गेले। तर मला असं वाटतं की मग आज हॉकर्स नको आहेत, मग दुसऱ्या पण भरपूर इनलिगल गोष्टी आहेत, अशा भरपूर काही गोष्टी आहेत, पण ज्या इनलिगल असतील त्याच्यावरती ताबा आलाच पाहिजे, प्रॉब्लेम्स आलाच पाहिजे, पण बाकीच्या लोक त्याच्यामध्ये भरडले गेले नाही पाहिजे। तर कृपया करून आपण योग्य तो निर्णय घ्याल अशी माझी सर्व हॉकर्सतर्फे अधिकार, मुंबई अधिकार, जे ग्राहक अधिकार आहेत त्यांच्यातर्फे, संघटनातर्फे आपल्याला विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।